आप देख रहे हैं केवन न्यूज महाराष्ट्र जिंतूर। राज्यभरात चोरी करणारा दुचाकी चोर जेरबंद, 20 वाहने हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांची कार्यवाही। राज्यभरात दुचाकी वाहने चोरणाऱ्यास ताब्यात घेत परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून 20 दुचाकी वाहने जप्त केली आहेत। विशेष बाब म्हणजे त्याने निरनिराळ्या जिल्ह्यात केलेले 10 गुन्हे देखील उघड झाले आहेत। पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वाखाली आरोपी अखिल महबूब शेख, राहणार मंगळवार पेठ, अंबाजोगाई, जिल्हा बीड, परभणी या सापळा रचून परडी येथून ताब्यात घेतले। त्यांनी परभणीसह इतर जिल्ह्यातील गुन्हे करून अनेक दुचाकी चोरल्याची माहिती दिली। त्यावरून बीड, परडी, लातूर, मरुड, बार्शी, सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून 20 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। त्यांनी चोरलेल्या दुचाकींची विल्हेवाट लावणारा त्याचा आणखी एक साथीदार असून त्याचा शोध देखील चालू आहे। दरम्यान आरोपीस न्यायालयाने 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। केवन न्यूज महाराष्ट्र बाबाराज के साथ जिंतूर। परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही एक महिन्यापासून मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू झाले होते। त्यामध्ये पहिल्यांदा शक्यतो या कोणत्या कंपनीच्या मोटरसायकल चोरल्या जातात या बाबतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्र सिंह परदेशी सर यांनी त्या जागी जाऊन वाहनांचे स्पॉट लोकेशन, जिथं ही वाहनं चोरल्या जातात त्याच भागात ही वाहनं चोरल्या नेमकी का जातात, त्या भागात असणारा व्यवसाय, रहदारी या बाबतीमध्ये सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या। त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची LCBची टीम, त्यामध्ये PSI अजित बिरादार, PSI गोपीनाथ वाघमारे आणि मदतीला टीम, सोबत आमची सायबर, सोबत आमची CCTV टीम, या सगळ्या टीमनी याचा अभ्यास केला। आणि या अनुषंगाने प्रॉपर शहरामधून तसेच काही जिंतूर भागातून, काही गंगाखेड भागातून ज्या काही चोरील्या गाड्या गेल्या त्या सगळ्या गाड्यांचा एकत्र डाटा तयार करण्यात आला। ज्या दिवशी ह्या गाड्या चोरल्या गेल्या त्या दिवशी त्या स्पॉटवरून डंप डाटा कव्हर करणे, काही तांत्रिक पुराव्याचा शोध घेणे अशाही काही यामध्ये गोष्टी साधल्या गेल्या। त्या अनुषंगाने परळी, जिल्हा बीड येथील रेकॉर्डवरील आरोपी अखिल महबूब शेख व 36 याच्या अनुषंगाने काही माहिती, काही पुरावे त्यामध्ये उपलब्ध झाले। त्यास ताब्यात घेऊन त्यामध्ये चौकशी केली असता त्यांनी परभणी जिल्ह्यातून गंगाखेडमधून अशा बऱ्याच ठिकाणून बऱ्याचशा मोटरसायकल चोरून नेल्याच्या काही बाबी पोलिसांनी व्यक्त केल्या सांगितलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्याचा मान्य न्यायालयाकडनं दोनदा विचार घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने एक स्वतंत्र टीम तयार करून माननीय पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनामध्ये बीड जिल्हा, इतर सोलापूर जिल्हा या भागातून गाड्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे। आतापर्यंत शक्यतो फॅशन आणि हिरो होंडा कंपनीच्याच गाड्या त्यांनी अधिक चोरल्याची बाब निष्पन्न झाली असून 20 गाड्या आतापर्यंत रिकव्हर झाल्या आहेत आणि साधारणतः अजून 10 गाड्यांची कबुली त्यांनी दिलेली आहे। माननीय न्यायालयाने त्याला वाढीव PCR देण्यात आला असून पुढील तपास परभणी पोलीस करत आहेत।